हर हर महादेव, शुभ दुपार. आणि हा व्हिडिओ एवढा क्रेझी होणार आहे माझा, म्हणजे खऱ्या परिस्थितीचा व्हिडिओ. आज मी तुम्हाला माझी खरी परिस्थिती दाखवून देतो. तर समोर बघू शकता माझी सायकल आणि हे माझं घर आहे. तर मी मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता हे माझं पूर्णपणे घर आणि हे पलंग आहे ज्या ठिकाणी मी झोपतो. आणि इकडं आपण समोर बोर्ड आहे, बोर्डला आपण मोबाईल ते पूर्णपणे चार्जिंग लावतो, कॅमेरा वगैरे सगळं. कारण की खाली ठेवायला म्हणजे काहीच ऑप्शनच नाही माझ्याकडे तसं सांगायला गेलं तर. हे दोन डबे ठेवून मला वरती मोबाईल चार्जिंग लावावा लागतो. इकडे हेल्मेट आहे, आता त्यात पॉवर बँक फुल झाली सकाळी. आणि तसं सांगायला गेलं तर समोर बघू शकता पत्रा. ज्यावेळेस पावसाळा येतो त्या पावसांचे पूर्ण तुम्हाला वगळ दिसत असतील. कारण की ही माझी खरी परिस्थिती, ही माझी आत्ताच्या घडीची सांगायला गेली तर. आणि तुम्हाला काय वाटतं की मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतो मी एवढा मोठा झालो आणि हे ते, माझी काय खरी परिस्थिती तुम्हाला आज समजून जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघू शकता हे पूर्णपणे घर. इकडं हे आपलं हे असं कपडे ठेवण्याचं पूर्णपणे बघू शकता. ही माझी जुनी सायकल. परत इकडं आमचं देवघर, देवारा जुना. इकडं भांडे. इकडं पूर्णपणे परिस्थिती तुम्हाला देवारा, साईबाबांचा फोटो, श्री स्वामी समर्थांचा फोटो. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तो फोटो आपण आणलेला आहे. त्यानंतर आपल्याला ते नागेबाबा पौस्तवंताचे कडूभाऊ काळे त्यांनी आपल्याला पुस्तक दिलं होतं, ते पण इथंच ठेवलंय सगळं. कारण की ठेवायलाच मला जागा नाही अजूनपर्यंत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवून देतो. जे आवड भेटलेले आहे ना, पेपराला बातमी आली होती ज्यावेळेस मी झाडे वाचवा त्या ठिकाणी गेलो होतो, ते पेपराला बातमी आलेली, ते हे करून ठेवलेले पूर्णपणे. कारण की ठेवायलाच जागा नाही आपल्याकडं. त्यानंतर आपलं हे मी नगरचे ते सद्भावना सायकल यात्रा त्यांच्यासोबत गेलो होतो, त्यांचा हा पुरस्कार आहे. त्यानंतर इकडं आपले नेवासा फाटा, तिथं समाजामध्ये बोलवलं होतं. युवा कौतुक गौरव पुरस्कार सोहळा तिथं आपल्याला भेटला होता. ते आता ठेवायलाच जागा नाही आपल्याकडं, त्यामुळे मी इथं वरती ठेवून देत असतो. ज्यावेळेस आपण काहीतरी नवीन करून दाखवू त्यावेळेस आपण ते ठेवण्याचं हे करू. कारण की सगळं काही भेटतंय. आणि जे मला ते मिडेलचं हे होतं ते आता ठेवून दिलेलं आहे. इथं बघू शकता याच्यात ठेवलेलं आहे, कारण की ते खराब नाही व्हावं म्हणून मी ते इकडं ठेवलेलं आहे पूर्णपणे. अजून सांगायला गेलं तर भरपूर काही आहे. बघू शकता इकडं आपलं आंघोळीचं रूम. खरा संघर्ष कसा करायचा तर माझ्याकडून तुम्ही शिकून घ्यायचा जा, कसा खरा संघर्ष असतो. आता मी मोबाईल चार्जिंग लावलेला आहे, आत्ता 2:45 वाजत आलेले. आता मला गावात पण जायचं आहे, थोडे काम. म्हटलं मग आपली घरातली खरी परिस्थिती दाखवून देऊ काय असतं कसं असतं बा. त्यामुळे म्हटलं मग आजचा ब्लॉग. आत्ताच मसाले भात केला, त्यानंतर मग खाल्ला ना. आता मी गावात निघतोय पूर्णपणे. कारण की खरी परिस्थिती ही अजून कोणी दाखवलेली नाही अजूनपर्यंत. जेवढे मोठे झालेले ना, जे मोठे युट्यूबर हे ते सगळेजण, तर यांनी पहिले कमवून ठेवलेलं आहे आणि नंतर ते युट्यूबकडे घुसले. तसं आपलं नाही आहे. तसं मी जे माझं जे युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय त्यातूनच माझं एक करिअर आहे. म्हणून मी खरा संघर्ष काय असतो मी पूर्णपणे तुम्हाला दाखवून दिलेला आहे. कारण की आज जे मोठे युट्यूबर झालेले आहे ते, मला त्याच्याशी काय घेणं नाही. तो एवढा मोठा झाला मी त्याच्या मागं पडलं नाही. येते आपण आहे ना, आपण स्वतःच्या जीवावर मोठा होतं हे मला माहिती आहे. आणि ज्यांच्या तोंडने ऐकणं ते एक म्हणजे मनाला एकदम खूप छान वाटतं. की आज मला भरपूर काही लोक भेटतात, ते बोलतात की भाऊ तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, सायकलवर ते फिरता. आम्हाला त्याच्यातून एक आनंद भेटतो, आनंद होतो बघायला. तर मला एक स्वतःला एक आनंद होतो त्यांना भेटल्यानंतर. काय हेच आपलं संघर्ष असतं, काय संघर्ष करून दाखवलेलं आहे. आणि खरी परिस्थिती काय होती तुम्हाला आज कळूनच जाईन काय असतं काय नाही. अजून एक गोष्ट दाखवून देतो तुम्हाला. हे आपलं बाहेरचं अंगण आहे आणि ज्या अंगणात आहे ना पूर्णपणे म्हणजे इथंच मी व्हिडिओ बनवत असतो. कालचा तुम्ही जो इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला असेल, मी इथंच सायकल ज्या ठिकाणी लावली त्याच ठिकाणी मी सायकलवर व्हिडिओ बनवला होता कालचा इंस्टाला. याच अंगणी याच ठिकाणी मी व्हिडिओ बनवत असतो. कारण की
आपण जर बाहेर गेलो तर बाहेरचे तुम्हाला नवनवीन जे सायकलवर फिरतो मी त्यावेळेस तुम्हाला नवनवीन निसर्ग भाग तुम्हाला दाखवून देत असतो, पण आजचा खरी परिस्थितीचा व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल काय. आपल्याकडे एक नवीन गोष्ट घ्यायची आहे पण अजून ती लगेच नाही सांगणार, हे कमिंग सून. हे आपल्याकडे त्या गोष्टी नसता, आपल्याकडे डायरेक्ट धप्पा असतो. त्यामुळे बघू शकता बाहेरचा माझं घराचा पात्रा पूर्ण पाण्याने, या ठिकाणी मीटर आहे इकडून पूर्ण पाण्याने. माझ्या खरा परिस्थितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी काही विषय नाही तुम्हाला सांगेन. तर हेच आपलं खरा संघर्ष असतो भावानो. संघर्ष आणि खरे परिस्थिती. संघर्ष कधी दाखवायचा ज्यावेळेस तुम्ही संघर्ष पूर्णपणे शून्यातून केलाय तेव्हाच तुम्ही खरा संघर्ष दाखवायचा. नाही तर काय माहिती का, काही काही असता मी एवढा मोठा झालो, माझे फॉलोअर्स एवढे येईन, असं येईन तसं येईन, मी हे येईन तो ये. अरे त्याच्याशी काही घेणं नाही त्यांना. फक्त तुम्ही ना शून्यातून विश्व कसं निर्माण केलंय हे लोकांना बघायचं आहे. त्यामुळं आज मी जर गावात गेलो ना, सगळेजण मला कशामुळे हात करता की मी काहीतरी करून दाखवलंय. भाऊ तुम्ही व्हिडिओ एवढे खूप छान बनवता, असं तसं यूट्यूबला इंस्टाग्राम. त्यांना जसा आनंद होतो ना तसा मला त्यांना बघून मला एक आनंद होतो, कारण की हेच आपली परिस्थिती असती. त्यामुळे सगळेजण आपल्या टेंटच्या बाहेर येऊन बसलेले. त्याला सांगितलं तर आता मस्त खिचडी खातो, पाणी बॉटल खिचडी दुपारी बनवली होती. टेंट लावलाय बाहेर, म्हणलं अर्धा एक तास आराम करूया, कारण की काही लोकांना काय वाटलं हा इथंच मुक्काम केला काही नाही कोणत्या गावाला. पण मी गावात नाही, कोणत्या गावात नाही भावनो, मी माझ्या घरीच आहे. फक्त प्रॅक्टिस करत होतो टेंटमध्ये ना. ताडपत्री टाकली कारण की जे पाऊस येतो ना त्यासाठी आपण ताडपत्री घेऊन आलेलो आहे. ते टाकून बघितली तर एकदम मापात बसलेली आहे. फक्त नॉर्मल आता बघू आता काय होतं काही नाही. जेवढ्या जागेत पाऊस येत होता तेवढ्या जागेत टाकून दिलेली आहे. आता जसं थोडक्यात काहीतरी बघतो अजून पण करतो, कारण की ती इकडं अर्धी झाली. टेंट उघडलेला आहे, जॉईंट केला आणि त्यात मी ताडपत्री आणली होती मी. आता पाऊस खूप चालू राहील ना तर मग टाकून बघितले, एकदम भारी. म्हणजे पाऊस बिऊस काय मध्ये येणार नाही काही नाही. आणि मस्त पैकी आता टेंट मध्ये बसून चहा घेऊ राहिलो. शुभ सायंकाळ. बाई सगळे टेंट मधून बघू राहिले, टेंटच्या बाहेरून. लाईक सबस्क्राईब करा, समाधान कंदेला. टेंट लावलेला होता, त्यानंतर त्याला ते पोस्टर लावलेलं आहे, कारण की मी बनवलं होतं. पण आता त्याचा विषय असा झालाय, तो आपल्याला टेंटवर शिवून घ्यायचा, पण आता हे कापड थोडंसं वाढवा जात आहे त्यामुळं. तर जाऊन त्या काही विषय नाही, त्याला आपण हे करून टाकू. आणि मला एक समजलं आज, कारण की असं वाटतंय का मी कुठंतरी शेतीमध्ये टेंट लावलेला आहे. त्यामुळं लहान लहान पोरांची गर्दी बघा किती एकदम खतरनाक. म्हणजे मला असं वाटलं, म्हणजे मी टेंट तर गल्लीतच लावलेलं आहे आणि मला असं फील झालं की मी एखाद्या शेतीमध्ये टेंट लावलेला आणि तिथं लहान लहान पोरं मला बघायला आलेले. पण ही एक शेतीच आहे. घराजवळ थांबलो होतो, टेंट लावलं, म्हणलं ते मला थोडं काम पण करायचं होतं. तर काही विषय नाही भावनो, लहान लहान पोरांचं हे आपलं प्रेम असतं, एवढंच सगळ्यांना बोलायचं आहे ते. तर आपण काय पुढच्या महिन्यात निघणार आहे, तर डायरेक्ट 3-4 महिन्यांनीच घरी येणार आहे. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडलास तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कुठून बघता मला कमेंट करून नक्की सांगा, मला बी समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचतात. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.